रिदान झोपत झोपत आलाय. आता उतर रे. पहिलं ब्राड आलं लग्नाचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आज हा आमचा ब्लॉग खूपच खास आहे. तर हा रिदान सांगतो तुम्हाला ते कुठे आले. आम्ही नाशिकला आले. कशासाठी आला रिदान? लग्नासाठी. कोणाच्या? मामाच्या. तर जसं तुम्हाला रिदानने सांगितलं तर आम्ही आलोय फायनली माझ्या भावाच्या लग्नाला इकडे. मी ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग नाही करू शकली कारण खूप जास्त घाई झाले. 3 कनेक्टिंग फ्लाईट्स होत्या मला मध्ये, त्याच्यामुळे मला तो करायला जमला नाही. खूपच थकून पण गेलो होतो. मग तिथून आम्ही डायरेक्ट नागपूरला गेलो माझ्या सासरी. मग तिथे मी राहिले 8-10 दिवस आणि मग आता इकडे आली आहे फायनली. तर मग आज पहिला ब्लॉग ह्या इंडियामधून. आणि आजपासून आमच्या भावाच्या लग्नाची तयारी मी सुरू करते. तर आम्ही आता चाललोय गडावर. कुठे? ओके, आमच्या गडावर चाललोय आम्ही. नाशिकच्या गडावर चाललोय आम्ही, वणी गडावर. 1 मिनिट बेबी. मग तिथे आम्ही जाऊन आता पत्रिका ठेवू माझ्या भावाच्या लग्नाची. आणि मग तिथून आमचं सुरुवात होईल लग्नाची. सगळे कार्यक्रम प्रोग्राम आता सगळे कसे अरेंजमेंट होते मी सगळं दाखवते तुम्हाला. एक दिवशी आम्ही काय काय करतो. तर चला आपण बघूया. आता पहिले देवीचं दर्शन घेऊ आणि मग तिथून आपण स्टार्ट करू सगळं. त्याच्या आधी कुठे चाललोय आपण? त्याच्या बसला चालले. ओके, त्याच्या आधी आम्ही अनलिमिटेड पिझ्झा खायला चाललोय. स्टार्ट आमची खाण्यापासून. आमचा रिदान सकाळपासून जेवला नाही. आता तो आता जेवेल तो पिझ्झा वरती. तर आम्ही आता पिझ्झा बसला जाऊ. मी तुम्हाला आम्हाला असं वाटतं माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलंय ते एकदा, पण आम्ही तुम्हाला परत दाखवते आम्ही कुठे चाललोय पिझ्झा खायला. हे बघा, रिदानच्या बाबांनी त्याला गिफ्ट दिलं एक नवीन. आणि अजून गिफ्ट आहे पण त्याला. हे बघा, हे खूप सारे गिफ्ट आहे अजून आहेत, ते काढले नाहीये. मग आता ते एक काढून तुम्हाला दाखवू. माझं बेबी रिदान एकदम हॅप्पी झालाय. कसं आहे रिदान, तू खुश आहे? खुश आहे का तू? हॅपी खूपच. चला आता भेटूया आपण. ही माझी बहीण, आमची नेहमीची तुम्हाला माहिती ड्रायव्हर गाडीची. आता आम्ही निघतो, मग तुम्हाला दाखवतो सगळं. चलो. हे बघा, हे माझी एक बहीण आहे खुशी. आणि ती आता डेंटिस्टची तयारी करते. तर ती आता मोठी रिदान थोडस तिची डेंटिस्टची तयारी झाली की मग ती रिदानवर प्रॅक्टिस करणार आहे सगळ्यात पहिले. चालेल. बघा आता आम्ही तुम्हाला रिदान आम्हाला तुम्हाला ना नवरदेव दाखवतोय आमचा. हे बघा आमचा नवरदेव, ज्याच्या लग्नाला आम्ही आले. काय बोलायचं आणि लग्नाला या? काय तू सांग ना त्यांना, तू बोला ना सगळ्यांना आमच्या मामाच्या लग्नाला या ना असं. माझ्या मामाच्या लग्नाला या. कधी येऊ? तारीख डेट दे ना त्यांना. 24 डिसेंबर. ही आमची बिहाइंड द कॅमेरा गर्ल आहे. नाही, पहिले आमची ड्रायव्हर आहे. हा म्हणजे सगळे काम, ड्रायव्हिंग सहित सगळे घरातले तयारीची कामं पण आता ती करते आमचे. हो मम्मी. चलो आता आम्ही चाललो. आम्ही भेटतो तुम्हाला तिकडे. चला. बघा रिदान तुम्हाला काय दाखवतोय आता. जोरात बोल थोडा. हे बघा कसं होतं लाजाळूचं झाड. थोडं तिकडनं कर बेबी, हात दिसायला. बघा आम्ही रिदानचा पिझ्झा खायला आलो पिझ्झा बस मध्ये. हे कुठे आहे का? जत्रा हॉटेलच्या इथे. ही माझी मम्मी. हाय कर. हे बघा इथे अनलिमिटेड पिझ्झा बस मिळतं. 225 आहे बघा. 11 ते 3 मध्ये 225 आहे. नंतर 3 ते 11 मध्ये 250 आहे. हे बघा तुम्ही इथे सगळं बघू शकता. टायमिंगनुसार इथे तुम्हाला घ्यावं लागतं. 11 ते 3 मध्ये मग 225 लागतात. नंतर मग 250, नंतर
किड्सचं पण आहे 11 ते 11 मध्ये 175. तर आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं इथे अनलिमिटेड. हे बघा काय काय रे इथे, गुलाबजाम, राईस, नूडल, मंचुरियन, पास्ता, 2 प्रकारचे पास्ता. ही कुठली भाजी आहे? पावभाजी वाटतं. अजून इडली वाटतं, खमण येते. नंतर हे परत हे सगळे पास्ता, सॅलेड. ए रिदान किती छान आहे बघ ना. ही मटकी, पास्ताचे बरेच प्रकार आहे. कॉर्न आणि हे असेल, हे काय ग? बर ओके. चला आता आम्ही घेतो हे आणि तुम्हाला सांगतो एक एक टेस्ट करून कसं लागतं. ए रिदान तू काय घेतोय सांग ना. बरं रिदान आमचं पास्ता किती सारे बघ ना. हे बघा आतमध्ये पिझ्झा बस. आता आम्ही इथे बसून खातो आणि तुम्हाला सांगतो कसं लागतो टेस्ट वाईज. थोडं घेऊ शकतो ना रे बिट्टू. हे बघा ही माझी प्लेट, ही आमच्या रिदानची प्लेट, फक्त पास्ता. आमची मम्मीची प्लेट 250 आएगा पर पर्सन. 225 नहीं क्या? लंच खत्म हो गया सब. ठीक है. हे आमची खुशीची प्लेट. ओके आता बघू आपण टेस्ट करून सांग. पहिले काय बघा माझ्या बहिणीची प्लेट, पाणीपुरी आणि बरंच काय काय. हॅपी बर्थडे पण आहे इथे रिदानचा. हे आमचा बिट्टू. बघा गार्लिक ब्रेड, कॉर्न पिझ्झा, मार्गरिटा, पावभाजी, सूप, गुलाबजाम मला काही भेटणार आणि कोल्ड्रिंक. रिदानला पण कोल्ड्रिंक. कोको कोला पण मला. वा डेझर्ट. चला आमचं संपलं हे लास्ट आमचं डेझर्ट. आमच्या आईस्क्रीम. हे बघा रिदानचा आईस्क्रीम आणि चॉकलेट केक, ब्राउनी. सो आम्ही आता पोहोचलोय गडावर आणि गडावर ठीक आहे नाईट झाली आहे पण गर्दी नाही आहे. आणि आज मला हे दाखवायचं तुम्हाला की आज आमची ताई खूप छान, ब्लॉगवाली ताई खूप छान रेडी झाली आहे आणि साडी घातली आहे तिने खूप दिवसांनंतर आयर्लंडवरून आल्यापासून, म्हणून ते जरा दाखवायचं होतं. सो वेट फॉर इट. हे बघा पहिल्यांदा खूपच दिवसांनी मी साडी घातली आहे. चांगली दिसते मी पण थोडी. खूप सुंदर दिसते, खूप सुंदर. तिकीट काढले रोपवे साठी. आम्ही आता रोपवे करायला चाललोय. आता आम्ही बसून देवीचं दर्शन घेऊ. दर्शन ते दाखव. हे बघा आम्ही आता तिकडे चाललोय रोपवेने. इकडे जायचंय रोपवेने. बाय बाय. आम्हाला काहीच ऐकू नाही आलं इथे. जय. काय पहिलं काय असतं पहिलं? आजचा दिवस आहे की आम्ही आज पत्रिकांची अरेंजमेंट करतो, सगळी पाठवायला, सगळ्यांना बोलवायला. आता बघा आमची पत्रिकेची अरेंजमेंट कशी चालू आहे, सगळे तुम्हाला दिसतील. आता सगळे काही ना काही करतायत कामं. तर चला मी तुम्हाला दाखवते ते काय करतायत. हे बघा पत्रिकेची कामं चालू आहे. बघा पत्रिकेची कामं, सगळे कसे बसले तिथे पत्रिका करायला. हॅलो. हे बघा आमचा रिदान मस्ती पण करतोय मध्ये मध्ये आणि पिऊ पण थोडी मस्ती करते आता. असे अरे यार पण चालू आहे मध्ये मध्ये. अरे यार जिंकला. मोबाईलला स्टोरेजच फुल भरली, आता कसं काय मी डाउनलोड करू? वाव सांगा तुम्ही म्हणा कसं करू शकते मी. हे बघा इथे पत्रिका. हॅलो फ्रेंड्स. सो आज आमच्याकडे सगळेजण रेडी होत आहे. प्रिपरेशन चालू झालेले आहेत वेडिंगच्या.
प्रिपरेशन चालू झालेले आहेत आणि सगळेजण डेकोरेशन साठी रेडी झालेले आहेत. याला ना एक थोडा मोठा असा एक चौकोन नाही करता थोडा हळू हळू रिदान. सगळ्यांनी हाय करा. थोडेसे त्याच्यापेक्षा छोटे. हा चालेल. लगीन जोरात. सगळेजण जोमाने लागलेले आहेत. जोमाने लागलेले आहेत. आणि वर माय फुलांशी खेळते म्हणा. आणि ह्या साईडला रिधान लहान मुलं पळताय नुसते इकडे तिकडे. आणि ह्या साईडला लाइटिंगचे काम सुरू आहे. सध्या सगळेजण चहा पित आहे शांततेत. आज आमच्या संजू काकांनी खूप मोठं काम करून दिलंय. एकदम जशी मला हवी होती तशी लाइटिंग त्यांनी लावून दिलेली आहे. वा वा वा. तरीही फक्त 20% लागली आहे. अजून बाकी आहे लावायची. आणि ग्रूम काय माहिती कुठे फिरतोय, त्याला शोधावं लागेल. त्याला तो वेगळा कलर घ्यायला पाहिजे होता. का ग ग्रूम कुठे? ग्रूम कुठे? तेच मी म्हणते एवढं प्रिपरेशन होत आहे आणि ग्रूमच नाहीये त्याच्यात. ओके त्याला सगळ्यांनी एकदा हाय करून द्या. सो लग्नाची प्रिपरेशन स्टार्ट झालेली आहे. आता आलोय बार्बर शॉपमध्ये. फेशियलची स्टार्टिंग. कटिंग करताय आता. रिदूला बिलकुल नाही करायची आहे. रिदू बिलकुल हॅपी नाहीये. छान वाटतंय का? छान स्माइल कर ना. तू तर आता हिरोच दिसणार आहे. तुमची शेंडी बांधायची का मुलगी सारखी? त्या मुलाचं नाही का? अरे मत व्हायला येतो. 5 मिनिट्स झालंच आहे तुझं आता. रील आज झोपलाच नाही तू. कटिंग करताना झोपून जातो. काय ना हे खूप आवडायचं मला. गुदी गुदी व्हायची पण मला खूप आवडायचं. तुला आवडतंय का? मज्जा येते का तुला? काय होते गुदी गुदी?